नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की लकी आकाशला सांगत असतो की साहेब तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, बाबांचं ऑपरेशन आहे ना आणि सकाळपासून एकदासुद्धा फोन केला नाही, त्यांच्या तब्येतीची अपडेट काहीच कळत नाही आहे. तेव्हा शार्दूल म्हणतो की अहो आकाशराव, काय एवढी काळजी करताय, आणि चांगलं हॉस्पिटल आहे ना, तर ऑपरेशन सक्सेसफुलच होईल, तुम्ही एवढी काळजी करू नका. तेव्हा आकाश बोलतो की खरंच थँक्यू, तुम्ही खूप माझ्यासाठी करताय. शार्दूल म्हणतो की एवढं काय त्यात. तेवढ्यात वसुंधराचा फोन आकाशला येतो. आकाश फोन उचलणारच इतक्यात आकाशच्या हातून फोन पडतो. शार्दूल नाव वाचणार असतो, पण त्या गाडीकडे लक्ष असल्यामुळे तो फोन न वाचताच आकाशला देतो आणि म्हणतो की वहिनींचा फोन का. तेव्हा आकाश म्हणतो की हो वहिनींचाच. शार्दूल म्हणतो की माझ्याकडून त्यांना नमस्कार सांगा. आकाश म्हणतो की काय वसुंधरा, कसं झालं. वसुंधरा म्हणते की आकाशराव, बाबांचं ऑपरेशन झालं, सगळं सक्सेसफुल झालं आहे, सगळेसुद्धा छान आहे आणि ते उद्या घरी सोडायचं बोलतात. आकाश खुश होतो आणि म्हणतो की बरं झालं तुम्ही तिथे होतात. त्यावर वसुंधरा म्हणते की आकाशराव, आपलं सकाळपासून बोलणंच नाही झालं, काय झालं, तिथे काही झालं का, तुम्ही कुठे आहात. तेव्हा आकाश म्हणतो की आम्ही एका ठिकाणी निघालो आहोत. तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो मग तुम्ही भास्कर भाऊजींना सोबत घेतलं आहे का. आकाश म्हणतो की नाही वसुंधरा, लकी आहे माझ्यासोबत आणि घरात कोणीतरी हवं ना, घरातल्यांची काळजी घ्यायला म्हणून दादा घरीच थांबला आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की हां, ते एक बरंच झालं, बरं मी ठेवते फोन, असं म्हणून आकाश फोन ठेवतो. शार्दूल असं वारंवार फोन करून धनंजयला पळायला तयार राहा असं सांगत असतो, पण तो एवढ्या दारूच्या नशेत असतो की त्याला कळतच नाही. धनंजय शेवटी फोन उचलतो आणि शार्दूल म्हणतो की पळायला तयार आहे एवढंच बोलतो आणि फोन ठेवतो, कारण बाजूला आकाश बसलेला असतो. तो सुद्धा हो बोलतो आणि फोन ठेवतो. सकाळ झाल्यानंतर आकाश आणि शार्दूल एका ठिकाणी पोहोचतात. धनंजयच्या लोकेशनवर ते पोहोचलेले असतात. इथे बघून त्यांनी आता धनंजयचा शोध कसा घ्यायचा म्हणून सगळ्यांना आकाश फोनमधला फोटो दाखवायला लागतो की या माणसाला इथे बघितलं आहे का. तेव्हा शार्दूल म्हणतो की अरे आकाश, असं काय करतो तू, सगळ्यांना कोणालाही फोटो दाखवून काय उपयोग आहे, इथल्या लोकल माणसांना फोटो दाखवायला हवा, आणि असं हा इथला लोकलसुद्धा वाटत नाही आहे, त्या टपरीवाल्याला जाऊन विचारू. तेव्हा आकाश म्हणतो की हो. तर टपरीवाल्याजवळ जातात. टपरीवाल्याला त्या धनंजयचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की ह्या माणसाला तुम्ही बघितलं आहेत का. तेव्हा तो म्हणतो की हां हा येतो ना, आता 8 दिवस झाले इथेच सिगारेट प्यायला लागला आहे, तो मागच्या गल्लीतून बोळ्यातून येतो. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की म्हणजे तो नक्कीच दर आठवड्याला जागा चेंज करत असणार. शार्दूल म्हणतो की चला आता आपल्याला घर शोधलं पाहिजे. ते सगळ्या ठिकाणी जातात, लपून छत्रीखाली सगळे बघत असतात की कुठल्या घरात राहू शकतो. शार्दूल आकाशला स्वतः किती हुशार आहे हे सांगण्यासाठी म्हणतो की आकाश, आपल्याला असं घर शोधलं पाहिजे ना की ज्या घराबाहेर कपडे नाही, हे इथे कपडे आहेत ना म्हटल्यावर इथे फॅमिली राहत असणार, इथे तो राहू शकत नाही, असं घर शोधलं पाहिजे की जे 8 दिवसासाठी किंवा थोड्याच दिवसासाठी राहायला आलं असणार आहे, त्यामुळे ते घर आपल्याला नक्कीच ओळखता येईल. थोडा वेळ गेल्यानंतर आकाशला एक घर दिसतं. आकाश म्हणतो की इथेच असेल तो धनंजय. हे म्हटल्यानंतर शार्दूल म्हणतो की हो बरोबर इथेच असेल, चला बघूया. बेल वाजवतात. तेव्हा तो उठूनच म्हणतो की कोण आहे रे, जावा तिकडे, असं डोळे चोळत तो दार उघडतो. तेवढ्यात त्याला आकाश दिसतो. आकाश दिसल्यानंतर तो म्हणतात की आकाश साहेब तुम्ही इथे. तेव्हा आकाश म्हणतो की हो. काय धनंजय गायतोंडे, फसवलंस ना आम्हाला. हे ऐकल्यानंतर तो पुढे पळायला लागतो. आकाशला त्याचा पाठलाग करायला लागतो. शार्दूलसुद्धा पाठलाग करतो. शार्दूल त्याच्या मागे पळत त्याला पकडतो. तो खूप वेळ पळल्यानंतर शेवटी शार्दूल त्याला पकडतोच. त्याच्या खिशातली तो गन काढतो आणि धमकी द्यायला लागतो की मी तुम्हाला गोळी मारेन. तेव्हा आकाश म्हणतो की लकी तू लांब राहा, तुला गोळी लागेल. लकी म्हणतो की ह्याची हिंमत नाही मला मारायची, तुम्ही जवळ येऊ नका, तुम्ही लांब राहा, असं म्हणून तो त्याला एकदम पकडतो. तो त्याच्या हातातून बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण एवढ्यात ती गोळी सुटते आणि शार्दूलच्या हाताला लागते. आकाश म्हणतो की शार्दूल कसा असतो, ते गोळी लागल्यानंतर तो धनंजय अजूनच भीतो आणि तिथून पळून जातो. शार्दूलजवळ आकाश गेल्यानंतर आकाश म्हणतो की तुला गोळी लागली ठीक आहेस ना. तर शार्दूल म्हणतो तू जा तिकडे, त्याला पकड, तुम्ही इथे काय करताय. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो नाही मी नाही जाऊ शकत. शार्दूल म्हणतो अहो त्याला पकडा, तो परत भेटणार नाही. असं म्हटल्यानंतर आकाश त्याचं न ऐकतो आणि धनंजयला पकडायला जातो. धनंजयला पकडायला जाताना तो पळत असतो. त्याला एक काठी दिसते. आकाश फेकून मारतो आणि तो धनंजय त्या काठीत पाय अडकून खाली पडतो. खाली पडल्यानंतर चांगलाच आकाश उचलतो आणि मारायला लागतो. आकाश आणि शार्दूल
दोघेजणसुद्धा त्याला घेतात आणि एका बंद खोलीत नेतात. तेव्हा चांगलं उकळून काढण्यासाठी शार्दूल म्हणतो की आता बोलायचं काय घेणार आहेस, पटापटा बोल. तेव्हा धनंजय म्हणतो की अहो साहेब, ती खरंच ती आधी शेतजमीन होती, पण 2 वर्षापूर्वीच एक नवीन नियम आला आणि ती एन-ए झाली आणि ते जमीन आता काही ॲग्रिकल्चरल नाही आहे. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं. शार्दूल म्हणतो मुद्द्याचं बोल. हे ऐकल्यानंतर म्हणतो की अहो ती जेन्युअन आहे, ते सगळे कागदपत्र दिलेले आहेत जेन्युअन आहेत, त्याच्यात काही खोटं नाही आहे. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की बस कर, आता आम्हाला एवढंच ऐकायचं होतं. ऑफिसर लोक या असं म्हटल्यानंतर बाजूचे ऑफिसर लोक येतात आणि त्या धनंजयला घेऊन जायला निघतात. आकाशला खूप मोठा सुखद धक्का बसलेला असतो की आपलं घर जाणार नाही आहे आणि आपण घेतलेलं कॉन्ट्रॅक्टसुद्धा व्यवस्थित आहे. तो शार्दूलच्या गळ्यात पडून म्हणतो की भावा, तो होतास म्हणून आज हे सगळं केलं, नाही तर मी एकट्यानं कसं केलं असतं काही सांगू शकत नाही. इकडे बाबा सोबत बोलत असतात, ते त्यांना घेऊन जाण्यासाठी सांगत असतात. तेव्हा तीसुद्धा म्हणते की हो बाबा, आपण जाणार आहोत, व्हीलचेअर येते. तेव्हा बाबा म्हणतात की मला व्हीलचेअरची काय गरज आहे, मी व्यवस्थित चालू शकतो. वसुंधरा म्हणते की अहो बाबा, काळजी घ्यायला पाहिजे. इकडे घरातले सगळे आकाशला फोन लावत असतात, पण आकाश फोन न लावता तो डायरेक्ट घरी पोचतो. जयश्री गेल्या गेल्या म्हणते की काय झालं आकाश, कुठे, चल मला आता बाबांना जायचं आहे, मी कालपासून गेले नाही, आता तरी त्यांना मला भेटलंच पाहिजे, त्यांचं ऑपरेशन आहे. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई, माझं ऐकून तरी घे. पण जयश्री इतक्या काळजीत असते की ती सारखी वारंवार जायचं आहे इतकेच सांगते. तेव्हा आकाश म्हणतो की आई, बाबांचं ऑपरेशन झालं आहे, त्यांना डिस्चार्जसुद्धा भेटला, अखिल आता थोड्या वेळात तिथे घेऊन ये. जयश्री देवापुढे हात जोडते आणि म्हणते की बरं झालं, खूप मोठ्या संकटातून काढलं. भास्कर म्हणतो की अरे पण तू झालं काय आपलं काम. तेव्हा आकाश म्हणतो की हो झालं, मी इतका वेळ हेच तर सांगतोय की आपली ती जमीन डॉक्युमेंट सगळे खरे आहेत, तो धनंजय पकडला गेला आहे, आपल्यावरचं मोठं संकट गेलं. जयश्री म्हणते म्हणजे आपलं घर. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, आपलं घरसुद्धा कोणी घेऊन जाणार नाही. तेवढ्यात तो ॲडव्होकेट आणि ऑफिसर येतो आणि म्हणतो की माफ करा साहेब, ती जमिनीवर तुम्ही बांधकाम करू शकता, थोड्याशा गैरसमजूमुळे आम्ही तुमच्यावर हे केलं, पण ते आमच्या कामाचा एक भागच आहे. तुम्हाला जो पण त्रास झाला त्याच्यासाठी आम्ही माफी मागतो, पण हे सगळं आता तुम्ही चालू करू शकता. आमच्या चुकीमुळे तुम्हाला हे सगळं भोगावं लागलं, त्यासाठी खरंच दुःख वाटतं आम्हाला. असं म्हणून आकाश म्हणतो की नाही ठीक आहे. तो तिथून निघून जातात. सगळ्यांसमोर हे क्लिअर झाल्यानंतर ती जमीन आपलीच आहे, सगळेजण शार्दूलचे आभार मानायला लागतात. जयश्री शार्दूलसमोर हात जोडते. तेव्हा शार्दूल म्हणतो की नको आई, मला असं नका करू, मला वाटत नाही, जर माझी आई असती तर त्यांच्यापेक्षासुद्धा तुम्ही मला जास्त जीव लावताय, तुम्ही मला तुमचा मुलगाच समजा. असं म्हणून तो तिथून जायला लागतो. जयश्री त्याचे आभार मानत असते. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.